टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागलाय। यामध्ये शरद पवार गटाचे आमदार नारायणआबा पाटील यांची या कारखान्यावरती एकहाती सत्ता आले। यामध्ये माजी आमदार संजय शिंदे व महायुतीच्या पॅनलचा दारुण पराभव झालेला आहे। या ठिकाणी आपल्या बरोबर शरद पवार गटाचे आमदार नारायणआबा पाटील आहेत। आबा, काय सांगाल? आपल्या 21 च्या 21 जागावर चांगल्या मताधिक्याने विजय झालाय। आपली पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? वास्तविक आता हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना माझे वडील कर्मवीर गोविंदबाबू पाटील यांनीच स्थापन केलेला होता। परंतु काही काळाच्या ओघामध्ये माझे वडील कर्मवीर गोविंदबाबू पाटील यांना त्या कारखान्यातून बाजूला करून इतरांच्या ताब्यामध्ये तो कारखाना गेला आणि तो आदिनाथ सहकारी साखर कारखाना व्यवस्थित चालायचा ऐवजी अनेक सत्तांतरण, अनेक अविश्वास, अशा वेगवेगळ्या घटना विश्वासाच्या घडत गेल्या तिथं अविश्वासाच्या, आणि त्याच्यामुळं हा कारखाना गेली 5-6 वर्षापासून अतिशय डबघाईला आलेल्या अवस्थेत होता। आणि ज्यांनी कारखान्यावरती सत्ता भोगली त्यांच्या माध्यमातून त्या कारखान्याची व्यवस्थित त्यांना ठेवता आली नाही। त्याच्यामुळे मग ते मिसमॅनेजमेंटमुळं आदिनाथ सहकारी साखर कारखाना पाक शेवटच्या घटका मोजायला लागलेला होता आणि त्या अवस्थेत जवळजवळ 5-6 वर्षे अशीच गेली। आणि मग निवडणुकाही लांबत जात होत्या आणि मग आता ही निवडणूक लागल्यानंतर मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना लढवायचा, कारण तिथं आमचे वडील कर्मवीर गोविंदबाबू पाटील यांची थोडी अस्मिता होती आणि ह्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करावा म्हणून माझ्या वडिलांनी गोविंदबाबू पाटलांनी जवळजवळ 20-22 वर्षे पायामध्ये चप्पल न घालता हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा राहिल्याशिवाय मी पायात चप्पल घालणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती। आणि मग ह्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचं आयम हे सन्माननीय देशाचे नेते, माझे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आयम दिलं आणि तिथून पुढे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला आयम मिळाल्यापासूनच त्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात अशा वडावडी होत गेली। आणि या कारखान्याची स्थापना तसं जर पाहिलं तर सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावरती 71-72च्या दरम्यान त्या ठिकाणी झाली आणि तिथून पुढे मग अनेक वर्षे या कारखान्याला उभा राहण्यासाठी लागली। परंतु हा आदिनाथ सहकारी साखर काही वर्ष थोडा ठीक चालला आणि तिथून पुढे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला घरघर लागून शेवट तो बंद अवस्थेत राहिला आणि बंद अवस्थेतला कारखाना कुणीही घ्यायला तयार नसताना मी ते आव्हान स्वीकारलेलं आहे। आता बऱ्यापैकी मला सांगतायत की नारायणआबा हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना कसा चालवणार किंवा कुठून निधी उपलब्ध करणार, या अनेक प्रश्न लोक बाहेर चर्चा करतायत। परंतु माझ्यावरती म्हणजे जी काय जबाबदारी पडेल ती आजपर्यंत मी पेरलेली आहे। आणि आमदार असताना सुद्धा पाठीमागच्या काळामध्ये माझ्या 14 ते 19 या काळामध्ये जेव्हा मला या तालुक्याने पहिल्यांदा आमदार केलं त्यावेळेस मी अतिशय असं चांगलं काम या तालुक्याला केलं आणि माझं कर्तृत्व मी सिद्ध करून दाखवलं। आणि म्हणून मला आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवायला काय अवघड जाईल असं मला वाटत नाही, कारण वरचे
पवार साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, सर्व मंडळी मला निश्चित भविष्य काळामध्ये या कारखान्यासाठी मदत करतील. कारण हे नेते जे आहेत ते असे लोकाभिमुख नेते आहेत सर्व, आणि ते असं एखादी संस्था जर अशी डब घायला येऊन अवसरात निघत असेल तर ते निश्चित अशा संस्थांना मदत करतील असा माझा विश्वास आहे. या विजयाचं श्रेय तुम्ही नक्की कोणाला द्याल? मी ह्या विजयाचं श्रेय खऱ्या अर्थानं जनतेला देतो. त्याचबरोबर आपल्या आमचे नेते सन्माननीय जयवंतराव जगताप असतील किंवा मला मदत करणारे दिग्विजय बागलने सुद्धा आम्हाला मदत केली. आणि शिवाय जे आमचे नेते आहेत सन्माननीय विजयसिंह मोहिते पाटील, त्याचबरोबर रणजितसिंह मोहिते पाटील, सन्माननीय खासदार जयश्री भैया मोहिते पाटील यांनी सुद्धा या कारखान्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं, मदत केली. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. आणि विशेष बाब सांगायचं म्हणलं तर हा आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी विशेष सहकार्य आम्हाला सभापती राम शिंदे साहेबांचंही लाभलं, आणि त्यांनी सुद्धा आम्हाला अतिशय चांगलं मोलाचं सहकार्य केलं. म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखाना जिंकू शकलो. आपण पाहतोय की विधानसभेमध्ये संजयकुमार शिंदे यांचा पराभव केल्यानंतर सलग दुसऱ्यांदा त्यांना परत आदिनाथ सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत देखील पराभवाला सामोरं लागले. हा त्यांचा सलग दुसरा पराभव आहे. त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असणार आहे? नाही, संजय शिंदे हे तुम्हाला सांगतो राजकारणाच्या लायकीचेच नाहीत. पहिली गोष्ट, त्यांनी कधीही कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याचं कल्याण केले असं आजपर्यंत आम्हाला ऐकवत नाही. ज्यांच्या बरोबर मैत्री केल्या त्यांचा विश्वासघातच केला आणि त्यांना फसवण्याचं काम ह्या महाभागाने केले. म्हणून हे संजय शिंदे हे खोटारडे आणि तुम्हाला सांगतो स्वतःच फक्त हित पाहणारे, सर्वसामान्याला एकाही कार्यकर्त्याला ह्यांनी कुठल्या ताकद दिलेली नाही. माढा तालुक्यातले बी दिले नाही, तर करमाळा तालुक्यात त्यांच्या मागे जे बगल बच्चे फिरते त्यांनाही कधी त्यांनी ताकद दिली नाही. फक्त वापरून घ्यायचं आणि सोडून द्यायचं अशी संजय शिंदेची प्रवृत्ती असल्यामुळं भविष्य काळामध्ये त्यांना कसलंही भविष्य राहणार, राजकारणामध्ये कसलंही भविष्य राहणार नाही असं या ठिकाणी मला मुद्दामून सांगायचं. आपण पाहतोय की आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये शरद पवार गटाचे आमदार नारायणबा पाटील यांची एक हाती सत्ता आल्यानंतर सध्या तो आदिनाथ साखर कारखाना बंद असला तरी देशाचे जे माजी कृषी मंत्री शरद पवार असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, हे परत उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे लोकाभिमुख नेते असल्यामुळं ते या माझ्या संस्था सुरू करण्यासाठी नक्कीच मदत करतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी.